आळंदी शहरात वाढत्या अनधिकृत जाहिरात फलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आळंदी नगर परिषदेने गुरुवारी उचलली कठोर पावलं। अनधिकृत फ्लेक्स प्रिंट करणाऱ्या 9 प्रिंटर युनिट्सना आळंदी नगर परिषदेकडून अंतिम नोटीस, कायदेशीर कारवाईचाही दिला इशारा। नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील विद्युत खांब, सार्वजनिक मालमत्ता, पुणे आळंदी रस्ता, देहू रस्ता आणि प्रदक्षिणा मार्गावरील परवानगीशिवाय लावलेले एकूण 195 फ्लेक्स बॅनर्स नगर परिषदेने हटवले। अनधिकृत फ्लेक्सच्या पार्श्वभूमीवर 9 प्रिंटिंग युनिट्सना अंतिम नोटीस। संबंधितांनी 7 दिवसात अनधिकृत फलक हटवावेत, अन्यथा प्रिंटर युनिट्सवर फौजदारी अथवा दंडात्मक कारवाई तसेच व्यवसाय परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांची माहिती। खरपुडी बुद्रुक येथील 28 वर्षीय तरुणीच्या अपहरण प्रकरणातील मायलेकांसह तिघांना गुरुवारी राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना जामीन केला मंजूर। मांडवळा येथे 3 ऑगस्ट रोजी दुपारी मारहाण आणि अपहरणाची घडली होती घटना। घटनेच्या 24 तासानंतर तरुणीच्या कुटुंबियांनीच तिला पोलिसात केले होते हजर। 3 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर मायलेकांसह तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुढील 2 महिने दर शनिवारी दुपारी 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान हजर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर। आरोपीचे वकील ॲडव्होकेट निलेश आंधळे यांची माहिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार संख्या, मतदान केंद्रे, तेथील सोयी सुविधा, आवश्यक मनुष्यबळ आणि उपलब्ध इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र आदींबाबत सूक्ष्म रीतीने पूर्वनियोजन करा, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले निर्देश। पुणे विभागातील 5ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारी संदर्भात राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला आढावा। बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांच्यासह 5ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकांच्या आयुक्तांची उपस्थिती। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात 650 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका होणार। निवडणुकीची पूर्वतयारी करताना मतदार यादी, मतदान केंद्र, मतदान यंत्रे आणि मतदार जनजागृती या 4 बाबींवर विशेष लक्ष द्यावे। प्रभाग निहाय आणि केंद्र निहाय मतदार यादीचे काळजीपूर्वक विभाजन करण्याच्याही दिल्या सूचना। वडगाव पाटोळे येथील तनपुरे वस्ती रस्ता काँक्रिटीकरणाच्या भूमिपूजन कामाचा शुभारंभ। 10.5 लाख रुपयांचा काँक्रिटीकरण रस्ता होणार। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य शरद बुट्टे पाटील, भाजपा राजगुरुनगर मंडल अध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन। यावेळी सरपंच भारती पाटोळे, उपसरपंच अमीर पाटोळे, युवा उद्योजक निलेश घुमटकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदींची उपस्थिती। आगामी सार्वजनिक गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळांची गुरुवारी बैठक संपन्न। गणेश उत्सव मिरवणुकीत डीजे, डॉल्बी सिस्टीमला वापरू नका, वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने गणेश मंडप उभारू नका। उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिल्या सूचना। गणेश उत्सव शांततामय वातावरणात साजरा करण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी केले आवाहन। खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 150हून अधिक मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। पाईट येथील विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या चेअरमनपदी माजी आमदार दिलीप मोहिते यांचे समर्थक निवेदक अनिल अशोक डांगले यांची बिनविरोध निवड। ठरल्याप्रमाणे मावळते चेअरमन विजय करंडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झाली निवडणूक। यावेळी मावळते चेअरमन विजय करंडे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय जांभळे, पंडित रौंदळ, रामदास सावंत, दिलीप खेंगले, अनिल डांगले, विजय करंडे, अनिल उर्फ मच्छिंद्र डांगले, काशीनाथ सोनावणे, अश्विनी रौंदळ, ताराबाई बच्चे यांच्यासह सोसायटीचे 13 पैकी 11 संचालकांची उपस्थिती, तर महेश शेटे, शंकर रौंदळ हे संचालक अनुपस्थित। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद राऊत यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाईट सोसायटीचे सचिव सुनील रौंदळ यांनी पाहिले काम। गॅलरीत उभी राहून परपुरुषाकडे पाहते या संशयातून एका परप्रांतीय युवकाने आपल्या पत्नीचा घेतला जीव। लाकडी काठी, लाटणे, पीव्हीसी पाईप, स्टूलने मारहाण करीत पोटाला चाकू लावला। आईला वाचवण्यासाठी आलेल्या मुलालाही मारहाण। चाकणच्या खराबवाडी परिसरातील धक्कादायक घटना। 15 दिवसांपूर्वीही तिला मारहाण केली असल्याचं फिर्यादीमध्ये नमूद। आरोपी 23 वर्षीय सचिन राम आसरे यादव याच्या विरोधात म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आरोपी पतीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या।
चाकण औद्योगिक वसाहत परिसरात अवैध गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा थांबता थांबेना. निघोजे म्हाळुंगे रस्त्यावरील संस्कार गॅस एजन्सी अँड रिपेअरिंग सेंटर या दुकानावर पोलिसांचा छापा. म्हाळुंगे MIDC पोलिसांनी 88 गॅस भरलेल्या सिलेंडर टाक्या आणि अन्य साहित्य असा 11,06,110 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. आरोपी आकाश विजय गोसावी आणि तीर्थराज विठ्ठल गिरी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.